पक्षी कोण आला रे कोण आलं अरे कोण आला रे कोण आलं साहेब थैंक यू प्रसाद देना करंजी तुम्ही तिकडे जाणार पर है जो अभी बीजेपी ने एक चुनौती दी है आपको मिशन 150 बोल के, क्या कहना चाहेंगे आपके, किस तरह से शिवसेना अपनी तैयारी कर रही है? मुझे लगता है कि आप अगर देखें तो हम कोई रणनीति पर बात नहीं कर रहे हैं, हम यही देख रहे हैं कि हर एक के दिल में उद्धव साहब है, किसी को भी ये गद्दारी अच्छी नहीं लगी है। अगर कल के भाषा के बारे में आप पूछ रहे हो तो मैं कुछ नहीं कहूँगा, मैं बहुत छोटा इंसान हूँ उनके सामने, लेकिन जो हमारे 40 गद्दार हैं उनसे पूछे, क्योंकि अभी तक वो कहते आए कि शिवसेना के बारे में उद्धव साहब के प्रति उनके मन में प्यार और आदर है, तब जब ऐसी भाषा होती है तो ये 40 गद्दारों से पूछे आप। सर जेव्हा शिवसेनेत बंडखोरी झाली त्यानंतर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन सभा घेतल्या, परंतु नवी मुंबई क्षेत्रामध्ये अशी कोणती सभा झालेली नाही, येणाऱ्या काळात नक्कीच करणार आहे, कारण सगळीकडे पोहोचायला मला तेवढा वेळ लागतोय, पण नक्की करणार आहे, ठाण्यात पण करणार, नवी मुंबईत पण करणार, सगळीकडे करणार। सर कितना चुनौतीपूर्ण हो गया है अब, जबकि अपने ही पार्टी के जो लोग थे वो गद्दारी किए हैं, जैसा आप खुद कह रहे हैं, कितनी चुनौती है कि अब नए सिरे से शिवसेना को साबित करना पड़ रहा है? चुनौती इसी बात की है कि ये कौन थे, ये कैसे नहीं सामने की गद्दारी करने वाले थे, ये हमारे साथ हमने जितना प्यार दिया, विश्वास दिया इनको, हमने क्या गलत किया, मुझे लगता है यही सोच की चुनौती है, बाकी कोई राजनीतिक चुनौती नहीं है। अभी जो असल शिवसैनिक है वो सामने आ रहे हैं। ऐसा जो कहा गया कि आपने हिंदुत्व छोड़ दिया, शिवसेना ने हिंदुत्व छोड़ दिया, क्या वाकई ये जो आरोप है वो जायज लगते हैं आपको? अभी ये जोक्स पे कितने हम बयान देते बैठे हैं, क्योंकि देखो गोल पोस्ट तो शिफ्ट होते रहा है, कभी कहते हैं कि एनसीपी की वजह से, कभी कहते हैं फंड की वजह से, कभी कहते हैं हिंदुत्व की वजह से। असल बात यही है, सही बात यही है कि एक आदमी के राक्षसी महत्वाकांक्षा जिसे कहते हैं, उसी के लिए वो वहाँ गए हैं। अब नवी मुंबई महानगर पालिका चुनाव हो रहा है, बीएमसी चुनाव आने वाला है सामने, किस तरह से तैयारी चुनाव के लिए तो वो डर रहे हैं, हम तो कह रहे हैं आज ले लो चुनाव, वो तो डर है। मैं तो कह रहा हूँ चलो महापालिका के चुनाव है, 40 गद्दारों की सीट पे चुनाव है, 12 गद्दार खासदार जो है हमारे, उनके सीटों पे ले लो, देखते कौन जीतता है, जनता फैसला लेगी। नव्या मुंबईतल्या सर शिवसैनिकांना काय आवाहन करणार? काही नाही ना, त्यांचा प्रेम करून मला आहेत सोबत माझ्या मी कंप्लीट करेन। या ठिकाणी आज आपल्या सर्वांचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सुपुत्र आणि या महाराष्ट्राच्या तमाम महाराष्ट्राच्या युवा वर्गाचं नेतृत्व आज आमच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले। हे आमच्या मडवी परिवाराचं खूप भाग्याची बाब आहे। 31 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन झालं, देवरूपी गणपती बाप्पा 31 तारखेला आले आणि आज मानवरूपी गणपती बाप्पा आमच्या घरी आले, हे आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची बाब आहे। आज
आम्हाला या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करतो आहे, आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहोत आणि छोट्याशा कार्यकर्त्याच्या घरी दर्शनाला येणं ही आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची बाब आहे. मडवी परिवारच नाही तर तमाम नवी मुंबईचा जो शिवसैनिक आहे, जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, पूर्वीचे शिवसैनिक आहेत, नेते शिवसेनेमध्ये येतात जात आहेत. आपण पाहिलं असेल महाराष्ट्राला या ठिकाणी इतिहास आहे. मी इतिहासच म्हणेल की ह्याच्या अगोदरही शिवसेनेमध्ये अशा कितीतरी वेळा अशा पद्धतीनं बंडखोरी झाली. सुरुवातीला आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी केली, त्याच्यानंतर सन्माननीय राणे साहेबांनी केली, त्याच्यानंतर आपल्या नवी मुंबईच्या सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांनी केली आणि आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केली. पण अशा कितीही जरी बंडखोरी झाल्या किंवा शिवसेना फोडल्याच्या नंतरही नेते जरी गेले तरी शिवसेनेवर आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर असणारं प्रेम, असणारा विश्वास आणि जो निष्ठावंत जो शिवसैनिक आहे तो कधीही फुटलेला नाही आहे. तर अशी काही परिस्थिती उद्भवल्याच्यानंतर शिवसैनिक आणखी जोरानं त्या ठिकाणी काम करतो. ह्या आतापर्यंतचा इतिहास आहे. मी जेव्हापासून या 2.5-3 महिन्यामध्ये जे काय सर्व राजकारण घडलं त्या दिवसापासून आम्ही सकाळी उठल्याच्यानंतर बाप्पाच्या जवळ किंवा कोणत्याही ज्या वेळेस आम्ही बाप्पाकडे गेलो आहे, बाप्पाचे आशीर्वाद घेतले, दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही बाप्पाला एकच सांगतो, गणपती बाप्पा असेल, आमची एकविरा आई असेल, आमचा कुलदैवत खंडोबा असेल, त्या ठिकाणी आम्ही सांगतो की देवा हे जे काय घडलं आहे ते बाजूला सारून पुन्हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि जे 40 आमदार गेलेले आहेत, जे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब गेलेले आहेत, ते पुन्हा एकत्र येऊन या महाराष्ट्रासाठी, या मराठी माणसासाठी आणि या देशासाठी खऱ्या अर्थानं जर हिंदुत्व जर कोणाचं असेल ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं आहे, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आहे. म्हणून आम्ही दर दिवशी त्या ठिकाणी बाप्पाला प्रार्थना करतो की पुन्हा एकत्र येऊन या महाराष्ट्राला आणि या मराठी माणसाला पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकत्र यावेत आणि ते एकत्र येण्यासाठी सर्वांना गणपती बाप्पा शक्ती देऊ. तर मी तमाम जे नागरिक आहेत त्यांना जे गणेश उत्सव कार्यक्रम सुरू आहे त्यानिमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देते. आणि खरोखर आज आम्ही आमच्या जे मडवी कुटुंबीय आहे आम्ही आमच्या भाग्य समजतो की आज ज्यांच्या फक्त आपला महाराष्ट्र आपल्या देशात नाही पण आउट ऑफ इंडिया पण नाव होतं ते म्हणजे आपले आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू. आपण बोलते की ठाकरे परिवारात त्यांच्या जे नातू आहेत आदित्य ठाकरे साहेब आणि युवासेना प्रमुख त्यांच्या पायात आमच्या घरी लाभलेला आहे. आणि खरं म्हणजे आम्ही खूप भाग्य समजतो की कारण 2015मध्ये निवडणूकच्या आधी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि 7 वर्षामध्ये आज आपण बघतो की आपला करण आहे तो आणि चेतन ते आदित्य साहेबांबरोबर खूप क्लोज असतात. कुठेही महाराष्ट्र दौऱ्यामध्ये बरोबर असतात. आणि आज आपल्या नवरात्रीमध्ये आपल्या वॉर्डामध्ये विविध कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली होती, पण आज आमच्या घरी त्यांनी पाय लावलं ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि खरोखर ते आपले देशाचे संपूर्ण महाराष्ट्र नाही पण आपल्या देशाचे ते खूप एक म्हणजे भविष्य आहेत ते म्हणजे आदित्य साहेब असे मी सांगू इच्छिते. नवी मुंबईमध्ये पाहिलं तर आपले जे महिला शिवसैनिक आहे, आपला महिला जिल्हा संघटक असतील, मी उपजिल्हा संघटक आहे, तर ज्यांना ज्यांना पद आहे ते कुठे गेलेले नाही ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांच्याबरोबर आहेत. आणि महिलांसाठी आपला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब नेहमी खूप चांगलं काम केलेलं आहे. आपल्या वॉर्डामध्ये पण आपण बघतो की विविध कार्यक्रम महिलांसाठी राबवतो आहे, विविध बचत गट सुरू केलेला आहे. आणि पुढेही जे जे महिलांसाठी असतील ते नक्की आम्ही सर्व जे महिला शिवसैनिक आहे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केलो. आणि जे निवडणूकमध्ये आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भगवा फडकवण्यासाठी सगळे महिला कशी एकच व्यासपीठावर येतील त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू.